संघ एकत्र यावे आणि एक चांगला परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून व्हावा हा प्रयत्न तिथे निश्चितच करतील. लालचंद मंडळी मग सांगितले की आम्ही प्रयत्न निश्चित करू दोन्ही संघ पुन्हा एकदा एकत्र आणण्याचा आणि येणाऱ्या काळामध्ये जसं मी मगाशी उल्लेख केला की बिगुल वाजले ज्या स्पर्धेची ओढ सळवणात लागते, पूर्ण भारताला लागते, पूर्ण जगाला लागते, अशी अव्वल मानांकित स्वर्गीय रतनभाऊ पाटील क्रिकेट स्पर्धा खूपच लवकरच तुमच्या भेटीला येते आणि त्या स्पर्धेमध्ये हा संघ एकत्र येऊन खेळेल ही आपण अपेक्षा करूया. चला फिल्डिंग टीम सेट झालेली आहे ग्राउंडच्या आतमध्ये. पंचांच्या भूमिकेत आज स्पर्धेमध्ये कामगिरी पाहतात निरंजन सावंत, अजित पुत्रन आणि झहीर खान. GM स्पोर्ट्स अकॅडमीचे ऑफिशियल कोच सुद्धा आहेत, ही सुद्धा भूमिका ते बजावतात. पण स्पर्धेमध्ये ऑफिशियल म्हणून ते काम पाहणार आहेत या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये. ॲज अ अंपायर WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं आपण थेट प्रक्षेपण या स्पर्धेमध्ये बघत आहोत. पूर्ण टीम इथे रेडी आहे. तुम्ही बघता टीम हडल स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळत आहे. टीम हडल सुरू आहे. चला अंपायर्स ग्राउंडचा ताबा घ्या जेणेकरून आपण सामना त्वरित सुरू करू. थोडासा डिले आपण बघतोय घड्याळामध्ये. 10 वाजलेत, आपल्याला 9 मॅचेस कव्हर करायचे आहेत. जसं मगाशी उल्लेख केला की पंचांच्या भूमिकेत वन ऑफ द लिजेंडरी प्लेयर अँड अंपायर नाव अजित पुत्रन आणि त्यांच्यासोबत निरंजन सावंत इथे काम पाहतील मैदानावर. नाणेफेक संपन्न झाली. नाणेफेक जिंकली ती हेदूटने बी अर्थातच सतरंगी क्रिकेटर हेदूटने या संघाने आणि निर्णय घेतला की आम्ही प्रथम गोलंदाजी करू. बॅटिंगला इन्व्हाइट केले 5 षटकांच्या मॅचेसमध्ये सामन्यामध्ये, ते म्हणजेच कोपर संघाला. चला फिल्डिंग सेट करून घ्या हेदूटने संघ. अंपायर्स ऑलरेडी ग्राउंडवर आहेत. आपण सामना त्वरित सुरू करतोय अजिबात वेळ न घेता. दोन्ही एंडला तुम्हाला आज हे क्रिकेट बघायला मिळणार. दोन्ही एंडने गोलंदाजी सुद्धा केली जाईल, बॅटिंग सुद्धा केली जाईल. ओपनिंग बॅट्समन ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करत असताना कोपर संघाकडून महेश आणि मयुरेश ही सलामीची जोडी ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करते. आडिवली काटे याच्यानंतर नेक्स्ट मॅच असणार आहेत निळजे वर्सेस देसाई. पुढचा सामना त्यानंतर चौथा सामना असेल तो मोठी देसाई वर्सेस आगासन. कोपर इवन हेतूटने गावातील कोण मान्यवर कोण वरिष्ठ मंडळी त्या जर आले असतील तर विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. स्ट्राईक एंडला महेश आणि नॉन स्ट्राईक एंडला मयुरेश आणि षटक क्रमांक पहिलं बॉलिंग मार्कवर रोहित. रोहित पाटील बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. विकेट कीपर आहे तो प्रदीप. चला मॅच स्टार्ट करा. अंपायर रेडी आहेत. स्ट्राईक एंडचे अंपायर आहेत ते निरंजन सावंत. मेन अंपायर आहेत ते आपण बघतोय अजित पुत्रन आणि पंच सिग्नल करतायत सामने ते सुरू होण्याचा आणि रोहित पाटील सज्ज झाले पॉवर प्लेचा षटक घेऊन. बरोबर घड्यात 10 वाजलेत. चला आपण सामना सुरू करूया. 9 मॅचेस कव्हर करायचे आपल्या पूर्ण दिवसामध्ये. पहिला चेंडू रोहित पाटीलचा. समोर महेश. पहिला चेंडू फुल टॉस ऑन ड्राईव्ह केला. तिथे शतशक डीप मध्ये उभा. तिथे मात्र चेंडूपर्यंत पोहोचेल मिड विकेटला. चेंडू कव्हर करून फेकेल तोपर्यंत एकदा गुड फिल्डिंग. चांगला क्षेत्ररक्षण. सकाळ सत्र जरी थंडीचे दिवस असले आपण बघतो की थंडी थोडीशी कमी झाली आहे. दुपारच्या वेळेमध्ये उष्मा भरपूर असतो, ऊन भरपूर असतं, त्याचा तडाखा बसतो खेळाडूंना. पण इथे मात्र सुरुवात पहिल्याच चेंडूवर फुलटॉस चेंडू आणि एका धावेने स्वतःचं आणि संघाचं खातं उडत असताना महेश कोपर संघाकडून. स्ट्राईक एंडला पोहोचले तो मयुरेश. चेंडू हवेमध्ये मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक पॉइंटला उभा आहे, जज करतोय. इवन थ्रू द कव्हर हा फटका खेळायचा होता पण टायमिंग जमलं नाहीये. मिस टाइम फटका. पॉइंटला झेल आणि फलंदाज बाद.
कुठलीही चूक न करता खूप सुरेख झेल आपण बघितला टिपला त्या ठिकाणी सोमनाथने. रोहित पुढचा चेंडू घेऊन, ओ मॅग्निफिसंट डिलिव्हरी, प्रचंड वेग आहे. आपल्या बाजूला आपण बघतो की या ट्रॅकवर कोकण रेल्वे किंवा आपण बघतो की पश्चिम रेल्वे जेवढा वेगाने धावतो ना त्याच्यापेक्षा पलीकडे जास्त वेगाने हा चेंडू टाकण्यात आला होता. मॅग्निफिसंट डिलिव्हरी, वेग आहे, अचूक टप्पा आहे गोलंदाजीमध्ये, भन्नाट वेग. रोहित पुन्हा एकदा पुढचा चेंडू, शॉर्ट ऑफ लेंथ, एक्स्ट्रा काहीतरी करण्याचा प्रयत्न, नवीन काहीतरी प्रयोग करण्याचा प्रयत्न इथे मात्र केला गेला. गुडलाईनचा चेंडू होता, जास्त बाउन्स झाला खेळपट्टीवर आणि धर्मेशला चेंडू बघतो की जास्त बाउन्स होऊन निश्चित जातो विकेट किपरकडे. पंचांनी सिग्नल केला वाईड बॉल, 1 फॉर द ओव्हर. गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन भरपूर आहे रोहितचा, तो निश्चितच प्रयोग करत असतो. रन थोडासा कमी केला, पुन्हा आता सज्ज झालाय पुढचा चेंडू घेऊन. ओ क्या बात आहे, क्या बात आहे, लाजवाब. बॅट आणि चेंडूचं कुठेच कनेक्शन नाहीये, कुठेच आपण बघतो की त्या रिदम मध्ये नाहीये, त्या लाईन मध्ये नाहीये. रोहित त्याचा फायदा उचलतोय. फुटवर्क नाही अजिबात बॅट्समन स्ट्रायकिंग गेला धर्मेशकडे. मॅग्निफिसंट बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजीमध्ये आपण बघतोय रोहित कडून. पॉवर प्ले मध्ये अक्षरशः बीट करतोय फलंदाजांना, चान्स देत नाहीये, अजिबात संधी देत नाहीये. शॉर्ट ऑफ लेंथ कट केला चेंडू, 2 खेळाच्या गॅपमध्ये चेंडूला काढले. लास्ट वेळेला फटका, दोघांमध्ये जे डिस्कशन झालं त्यातला हा फटका तुम्ही बघतायत, त्याचं उत्तर तुम्ही बघताय सीमारेषे बाहेर, खणखणीत चौकार. चांगला फटका एक्झिक्यूट केला डीप पॉइंटला, चांगला स्क्वेअर कट. चेंडू हवेमध्ये, वॅकेंट एरिया आहे का नाही त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सेट केलाय आणि समोर खेळण्यासाठी भाग पाडलं. चौकाराचं उत्तर पुढच्या चेंडूवर लॉंग ऑफला झेल देऊन तंबूत पाठवलंय ते फलंदाज धर्मेशला. अवघ्या 6 धावा, 2 विकेट, हे आपण पृथक्करण बघितलं षटकामध्ये रोहित पाटील कडून. एक्सलंट बॉलिंग परफॉर्मन्स, भूषणने सुरेख झेल टिपला लॉंग ऑफ मध्ये आणि 2 धक्के दिलेत आतापर्यंत मैदानावर कोपर संघाला ते गोलंदाज रोहितने. सुरुवात थोडीशी अडखळत झाली आहे. इव्हन बघितलं की महेशने पहिल्या चेंडूवर एक धाव तिथे कंप्लीट केली, स्ट्राईक रोटेट केलं ते म्हणजेच फलंदाज मयुरेशकडे. मयुरेश पुढच्या चेंडूवर बाद झाला. नंतर धर्मेश बऱ्याच चेंडूवर बघितलं की स्ट्रगल करत राहिला, एक चौका त्याने सुद्धा मारलाय, पण त्याची विकेट पुढच्या चेंडूवर काढत असताना, उत्तर देत असताना रोहितने पाठवून दिले तंबूच्या आश्रयाला. 2 धक्के, 2 विकेट आपण बघत आहोत मैदानावर मात्र गमावलेले आहेत. म्हणजेच कोपर संघाने धावसंख्या 6 धावा धावफलकावर. यानंतर षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये गोलंदाज सज्ज होते बॉलिंग मार्कवर. दुसरा षटक घेऊन मोठा गाव एंड कडून गोलंदाजी करेल. पहिला फलंदाज 1 वर बाद झाला, दुसरा फलंदाज 6 वर बाद झाला. थँक्यू सो मच महेश वेळे. WTC स्पोर्ट्सवर तुम्ही ही स्पर्धा घर बसल्या बघत आहात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आमची टीम पूर्णपणे सज्ज आहे जी मात्र कामगिरी करते. पहिला चेंडू, लालचंद भंडारी पंचांचा बरोबर उजव्या बाजूने हा मारा करतोय, राऊंड विकेट आणि पहिला चेंडू भन्नाट वेगाने निघून गेला ऑप्शनच्या बाहेर. क्रीजच्या एका कोपऱ्यात गोलंदाजी सुरू आहे, अँगल करतोय चेंडू. सचिन आणि महेश लाईव्ह स्कोरिंगच्या भूमिकेत आहेत. त्यानंतर प्रतीक जे आमचे ऑपरेटर आहेत, साहिल मेन कॅमेरा इथे मात्र फोकस करतोय. त्यानंतर शिवू जे मात्र साईड अँगलवर काम करतोय आणि आमचा स्टेजवर आहे तो सोहम आमचा कॅमेरामॅन. ऑन साईडला प्लेस केले, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे, लॉंग मध्ये चेंडू कव्हर करेल. चेंडू कव्हर करून फेक करतोय, फेक चांगली झाली आहे, एक्झॅक्टली मिड ऑफ द विकेट. धीरज पाटील त्या ठिकाणी डीप मध्ये मिळती. महेशला फक्त एकच धाव, स्ट्राईक खेळणाऱ्या नवीन फलंदाज बघतो म्हणजेच करण. अत्यंत महत्त्वाचा ॲसेट आहे करण या संघाचा. 4थ्या क्रमांकावर खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी, खूप मोठी जबाबदारी खांद्यावर घेऊन आलाय. धावसंख्या 7 धावा, 2 गडी बाद.
लालचंद भंडारी टू करण. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, फटका इम्प्रुव्हाइज केलाय, बनवलाय, डिपॉझिट केलाय, फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर, खणखणीत चौकार. ॲज अ स्कोरर. गुड शॉट बाय करण. धावसंख्येत भर, धावसंख्या 11. कव्हर्स मध्ये हा फटका, वॅकेंट एरिया त्या ठिकाणी चेस सुरू आहे, चेंडू नंतर निघून जाईल कारण आउटफील्ड त्या ठिकाणी खूप वेगवान आहे. चेंडू थांबणार नाही, डी पॉइंटला अपिस्ट अँड पनिश, सीमारेषेबाहेर, खणखणीत चौकार. थँक्यू जेडी, थँक्यू सो मच. अप्रतिम फटकेबाजी आपण बघत आहोत. आल्याला एक वेगळी एनर्जी ग्राउंडच्या आतमध्ये घेऊन आले, म्हणजेच करण. धावसंख्या 15 धावा धावफलकावर, 2 अप्रतिम चौकार. इम्प्रुव्हायझेशन आपण बघितलं, फटका बनवला, फायनल एक्झिक्यूट केला. नंतर आपण बघितलं की अपिश अँड पनिश डीप पॉइंटला खूप चांगला फटका पॉवर प्लेमध्ये दाखवलाय. फटका त्या ठिकाणी बघतो ऑनसाईडला प्लेस करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीपमध्ये रोहित उभा, तिथे चेंडू कव्हर करेल. एकच धाव मिळते या चेंडूवर. स्ट्राईक पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न असेल करणला. बॅकअप आहे, बॅकअप आहे. लास्ट मुमेंटला एखाद्याने चेंडू पकडलाय. 2-2 खेळाडू बघितला, पण प्रदीपच्या मागे उभे होते. लास्ट मोमेंटला चेंडू पकडल्यानंतर बघतोय की एकच जाती मात्र मिळेल ती गड फलंदाज करणला. धावसंख्या 16 आणि षटकातला पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू. समोर महेश. राऊंड विकेट. फुल टॉस आहे ऑन साइड, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बरोबर डीप मध्ये उपाय प्रयत्न करतोय म्हणजे रोहित. एक धाव तर कंप्लीट, एकच धाव कंप्लीट. चेंडूची फेक बघा, थोडीशी वाईडिश होते, पण आता मात्र बॅकअप परफेक्ट आहे. एक धाव मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या 17 धावा धावफलकावर. 2 षटकाच्या अखेरीस करंट रन रेट आपण बघतोय 8.5चा आहे. इथे मात्र 2 फलंदाज गमावलेत, पण इथे मात्र करंट ग्राउंडच्या आतमध्ये आल्यानंतर एक चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये बघायला मिळते. 2 चौक बॅटिंगला आलाय, खूप मोठी जबाबदारी घेऊन, रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन, कारण 6 धावांवर 2 गडी बाद झाले होते. अशा मुवमेंटला मैदानाच्या आतमध्ये आपण येतोय तर खांदेर खूप मोठी जबाबदारी घेऊन एक मोठा संघ समोर आहे. अशा मुवमेंटला त्यांच्यासमोर एक चांगली फाईट द्यायची आहे, चांगली झुंज द्यायची आहे, चांगला खेळ करायचा आहे, चांगला टार्गेट इथे सेट करायचा आहे. धावसंख्या 17 धावा धावफलकावर 2 षटकांच्या अखेरीस. अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बॉलिंग मार्कवर सेकंड स्पेलमध्ये पुन्हा एकदा रोहित पाटील येतोय गोलंदाजी करण्यासाठी पॉवर प्ले संपल्यानंतर. बघूया महेशसाठी फिल्डिंग पोझिशन. डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन एक ठेवलाय. एक खेळाडू येतो तो लॉंग ऑफला, एक खेळाडू डीप स्वीपर कव्हरला पेट्रोलिंग करतोय. बाकी सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आहेत. एक फाईन लेग आहे, थर्ड मॅन आहे, गली आहे आणि एक शॉर्ट कव्हर सुद्धा आहे. पुढचा चेंडू, पहिला चेंडू. फटका बनवण्याचा प्रयत्न होता, थोडासा सफलता होता फलंदाज, पण त्याच्या रेंजमधला चेंडू नव्हता. हा चेंडू आपण बघतो अत्यंत वेगाने निघून जातो विकेट किपर प्रदीपच्या हातामध्ये. वेग प्रचंड आहे, अचूकता आहे गोलंदाजीमध्ये. लेग कटर चेंडू सुद्धा टाकतो मध्ये मध्ये, आपण बघतो त्याच मुवमेंटला आपल्याला लेग कटर चेंडू बघायला मिळाला. बाहेर निघाला चेंडू ते विकेट किपरच्या हातामध्ये. मॅग्निफिसंट बॉलिंग. ऑफ ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह त्यासाठी क्षेत्ररक्षक डीपमध्ये उभा आहे लॉंग ऑनला. एकच धाव मिळते या चेंडूवर. एखादा सवतर मानावं लागेल. सिंगल डबलला प्राधान्य देणं गरजेचं आहे, कारण रोहित सहसा मोठे फटके मारू देत नाही आपल्या गोलंदाजीमध्ये. पण इथे मात्र बघायचं आहे की करण त्याला कशा प्रकारे सामोरं जाईल या षटकामध्ये. धावसंख्या 18 धावा धावफलकावर. हे चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल करण विरुद्ध रोहित. फिल्डिंग बघूया का आता मात्र स्वीपर कव्हरचा खेळाडू डीप पॉइंटला उभा केलाय. शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू उभा केलाय. त्यानंतर आपण बघतोय की थर्ड मॅन ठेवलाय, फाईन लेग ठेवलाय आणि खेळाडू बरोबर गोलंदाजच्या बरोबर बाजूला मिड ऑफला ठेवलाय रोहित. पुढचा चेंडू चेस केलाय, चेंडू आपण लास्ट मिनिटला कट केला. तिथे क्षेत्ररक्षक उभा होता, टार्गेटचा प्रयत्न, पण क्विक सिंगल कंप्लीट आहे चेंडूवर.
चिक्की सिंगल. इवन ज्याप्रमाणे बॅटचा फ्लो पण बघितला, बॅटचा फेस ओपन केला, लेट कट शॉट दाखवायचा होता पण व्यवस्थित टायमिंग झाला नाही, गॅप शोधू शकला नाहीये. जो गॅप होता गलीमध्ये त्या ठिकाणी फटका खेळायचा होता पण टायमिंग झाला नाही चेंडूवर. धावसंख्या 19. WTC स्पोर्ट्सवर तुम्ही ही स्पर्धा घर बसल्या बघत आहात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. गावदी मोठागाव चषक. लॉफ्टेड स्ट्रोक. रोहितला उत्तर द्यायचा प्रयत्न केला महेशने, चेंडू हवेमध्ये आणि थेट सीमारेषे बाहेर. गुड शॉट, षटकार. रेअर मा का म्हणेन, कारण रोहितच्या विरोधात तो मारलेला आहे. इट्स अ रेअर शॉट, पण काय टायमिंग केलंय रोहित महेशने, कमाल करीन, कौतुक करेन. या फटक्यावर जबरदस्त शॉट ऑफर केला आणि षटकार वसूल केला. धावसंख्येत वेगाने भर झाली, धावसंख्या पोहोचली आपण बघतो धावफलकावर. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट. म्हणजेच काय तर 25 धावा इम्प्रोवाइज करायचा प्रयत्न. इथे फटका थोडासा मिस झालाय. थेट आपण बघतोय की एज घेऊन मागे जातोय चेंडू आणि इथे विकेट गमवावी लागेल. फलंदाज इथे बाद व्हावे लागेल, मागे पाठवायचा, फायनलला खेळायचा प्रयत्न होता. बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये काय घडलं एक्झॅक्टली. त्या चेंडूवर फटका खेळायचा होता कुठे, खेळला कुठे आणि इथे मात्र विकेट गमवावी लागेल ती. म्हणजेच महेशला ओपनिंग बॅट्समन बॅक टू डगआउट. षटकाराचं उत्तर ताबडतोब रोहितने दिलं. बघू शकता हा फटका आणि थेट विकेट किपरने मात्र सूर मारत असताना धूर काढला. फलंदाज बाद. ग्राउंड ॲट नंबर 5. महेश मात्र चांगला किल्ला लढवला, षटकार मारला होता पण नवीन काहीतरी फटका इम्प्रोवाइज करण्याच्या प्रयत्नामध्ये तो फटका. इव्हन त्याच्यासाठी तुम्हाला सराव इम्पॉर्टंट आहे. तुम्ही प्रॅक्टिस किती करता, सराव किती करता, यावर खूप काही गोष्टी डिपेंड आहेत. तर तुम्हाला असे जर फटके खेळायचे तुमच्याकडे परफेक्ट तुमच्याकडे प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. आणि तो फटका तिथे मात्र मिस झाला. झेल पकडला एसटीच्या मागे प्रदीपने आणि अजून एक विकेट रोहित पाटीलच्या नावावर. तिसरी विकेट काढली आतापर्यंत या इनिंगमध्ये. फुलटॉस आहे, आउटसाइड चेंडू मागे जातो, तिथे क्षेत्ररक्षक आहे, तिथे चेंडू कव्हर करून फेक करेल नॉशा किंगला. बॅकअप त्या ठिकाणी खूप डिले आहे, याचा फायदा उचलला आहे आणि 2 धावा धावून इथे पूर्ण होत आहेत. चेंडूची फेक स्ट्राईक एंडला करायची होती, पुन्हा आता थोडीशी वायडिश आणि 2 धावा इथे होत आहेत कंप्लीट. 2 धावेने फलंदाज खातं उघडतोय रुपेश. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण बघतोय धावफलकावर ती 27 धावा. करंट रन रेट 9चा आहे आणि 27 धावा आपण बघतोय धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. करत आहोत. बबलू म्हात्रे यांचं आगमन झालंय, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुंडलिक बाळू म्हात्रे साहेब माजी महापौर KDMC, त्याचबरोबर दीपेश पुंडलिक म्हात्रे स्थायी समिती सभापती आणि त्याचबरोबर जिल्हा प्रमुख, त्याचबरोबर जयेश पुंडलिक म्हात्रे माजी नगरसेवक यांच्या माध्यमातून खूप मोठा सपोर्ट आम्हाला लाभला, त्याबद्दल त्या सर्वांचे आम्ही आभार इथे व्यक्त करतो. दर्शन म्हात्रे याच्या नावाने राज म्हात्रे यांच्याकडून सायकल आपण बघतो मालिका वीरसाठी आहे. त्यानंतर कूलर आपण जो बघत आहोत म्हणजेच उत्कृष्ट फलंदाजी सचिन गोपीनाथ भोईर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केला आहे. उत्कृष्ट गोलंदाजीसाठी आपण बघतो कूलर शशिकांत म्हात्रे यांच्याकडनं ते स्पॉन्सर केलेलं आहे.
स्वर्गीय गंगाराम बाबू भोईर यांच्या स्मरणार्थ पोलीस पाटील जयेश गंगाराम भोईर यांच्याकडून शूज आपण बघत आहोत. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि त्याचबरोबर एमर्जिंग प्लेअरसाठी काव्या स्पोर्ट्स यांच्याकडून सुद्धा एक शूजची पेर आलेली आहे. पहिल्या दिवशी आपण बघतो या स्पर्धेमध्ये परेश भोईर, दत्ता भोईर, निवृत्ती भंडारी यांच्या माध्यमातून जेवणाची खूप सुंदर अशी सोय त्यांच्या माध्यमातून करण्यात आली होती. त्याचबरोबर राजा मात्रे, राकेश भोईर, हनुमान मात्रे यांच्याकडनं दुसऱ्या दिवशी जेवणाची सोय करण्यात आली होती. त्यानंतर संदीप मात्रे, गोविंद मात्रे, हेमंत मोरे, जय मल्हार ट्रेडर्स, तानाजी काठे आणि रुबा ग्रुप आणि देवा ग्रुप यांच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये शेवटच्या दिवसामध्ये जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. चेंडू इनसाइड आउट, चांगला फटका ऑफर केला आहे, चेस केलं, चेंडूच्या डेपपर्यंत पोहोचला, चांगला फटका ऑफर केला, लॉफ्टेड स्ट्रोक, तिथे क्षेत्ररक्षक उभा आहे डीपमध्ये, चेंडू कव्हर केला तोपर्यंत एक धाव. त्याचबरोबर स्वर्गीय भावेश पाटील यांच्या स्मरणार्थ पाण्याची व्यवस्था अजय पाटील जोंबडी यांच्या सुद्धा माध्यमातून पाण्याची व्यवस्था जी जुणबोलीची आहेत अजय पाटील, त्याचबरोबर बाळू मसने यांनी सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये पाण्याची व्यवस्था केली आहे, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही आभारी ते व्यक्त करतो. लीडिंग एज हवेमध्ये चेंडू कॉट बिहाइंड आणि रुपेश बॅक टू डग आउट. 4th विकेट डाऊन फॉर टीम कोपर. चौथा धक्का 4 गडी बाद. करण नॉन स्ट्रायकिंग एंडलाच उभा आहे. सेकंड लास्ट ओव्हर प्रोग्रेसमध्ये आहे. आपण बघतो मैदानावर धावसंख्या 27-28 वर थांबली आहे आणि एक गडी बाद, अजून एक षटकात एक गडी बाद झालाय. विकेट मिळाली ती शॉर्ट ऑफ लेंथ आहे. पूल करायचा प्रयत्न, टायमिंग झाला या चेंडूवर, क्षेत्ररक्षक डीप मधला रोहित चेंडूवर पोहोचतोय. एखाद्या चेंडू कव्हर करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण होतील या चेंडूवर. गुड रनिंग. इव्हन करणला माहिती की करण जर स्ट्राईक एंडला असेल तर मोठे फटके लिलया तो मारेल, पण तो समोरच्या बॅट्समन सुद्धा तेवढीच संधी देतोय. यू कॅन डू इट, तू करू शकतो. आपल्याला करायचंय, दोघांना मिळून करायचंय आणि तो परफॉर्मन्स बघतोय आपण करण आणि त्याचबरोबर संकेतचा. 2 धावेत भर धावसंकेत आपण बघतोय 34 धावा धावफलकावर. या षटकातला अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. फिल्डिंग पोझिशन एकदा बघून पुन्हा सज्ज होते स्ट्रायकिंगला बॅटिंग करण्यासाठी, तो म्हणजे संकेत. फटका पडण्याचा प्रयत्न, जबरदस्त टायमिंग, चेंडू हवेमध्ये, रोहितच्या डोक्यावरनं फ्लाय होईल, सीमारेषे बाहेर, परफेक्ट कनेक्शन, सीमारेषे बाहेर षटकार. आहे 3 चेंडूत धावा कुठल्यात त्या मैदानावर 12. गुड बॅटिंग बाय संकेत आणि संकेत दिलेत संकेतने आपल्या संघाला. धावसंख्या 40 धावा धावफलकावर. षटकाचा शेवटचा चेंडू भूषण घेऊन येतोय मोठा गावेंकडून. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, पॉवर पॅक शॉट, हवीमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक डीप मध्ये, 2 खेळाडू मात्र तिथे पोहोचले होते आणि लास्ट मोमेंटला झेल सुटलाय. असं वाटतं 2 खेळाडूच्या मध्ये चेंडू जाईल की काय, पण झेल तिथे सुटला. जीवदान मिळालं. जीवदान मिळालं कोणाला, संकेतला, ज्याने मात्र जबरदस्त बॅटिंग केली आहे, प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. धावसंख्या मोठी नोंदवण्याचा प्रयत्न त्याने मात्र केला आहे. या डबलमुळे धावसंख्या 42 आफ्टर 4 ओव्हर.
4 षटकाचा खेळ समाप्त होते. सध्या 10:30ची गती आहे आणि 42 धावा धावफलकावर आहेत. जसं आपण उल्लेख केला की पाण्याची व्यवस्था स्वर्गीय भावेश पाटील यांच्या स्मरणार्थ अजय पाटील जे जुरंड मुलीच्या यांच्या माध्यमातून आणि बाळू मसने यांच्या माध्यमातून पाण्याची सोय ती करण्यात आली, त्याबद्दल त्यांचे मी आभारी ते व्यक्त करत आहोत. त्याचबरोबर छोटे मोठे हात सुद्धा ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लाभले, त्यांचे सुद्धा मी आभारी ते व्यक्त करतो. विशाल भोईर, हनुमान म्हात्रे, प्रशांत भोईर, प्रथमेश सुर्वे, दिलीप वझे, प्रल्हाद वझे, दिलीप वझे, प्रल्हाद म्हात्रे, बाळा म्हात्रे, समीर भोईर, समीर म्हात्रे अर्थातच बाळा, मुकेश पाटील जे आपल्या जुंड मुलीचेच आहेत, त्यानंतर सूरज जोशी हे सुद्धा जुंड मुलीचेच आहेत, त्यानंतर तुषार पाटील, योगेश भोईर मोठागाव, अजय खारे, प्रवीण काठे नवापाड्याचे, श्रीकांत जोशी अर्थातच बडी नवापाडा, त्यानंतर संदेश पाटील देवीचा पाडा, सुजितात्या पाटील, वैभव मोरे, बाळा बोराडे आणि सागर साळवी, सर्वांचे मनपूर्वक आभार. 4 षटकाखेर धावसंख्या 42. करंट रन रेट खूप चांगला आहे, 10च्या पलीकडे आहे आणि तो मेंटेन करण्याचा प्रयत्न शेवटच्या षटकामध्ये सुद्धा असेल. आडवली संघाने रिपोर्ट केले. काटई संघ आपण सुद्धा या जयदुर्गा क्रिकेट संघ काटई आणि आडवली अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट मॅच गोलंदाज सज्ज होतोय आणि या षटकामध्ये प्रदीप समोर करण, खूप वेळानंतर स्ट्राईक खेळणं करण बॅटिंगला आलाय निर्णय षटकामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये. फटका आपण बघितला, ऑप्शनच्या खूप बाहेर आहे. बॅट्समनने चेंडू सोडून दिला तर विकेट किपर बीट झाला. चेंडू जातो तो डीप मध्ये आणि लॉंग स्टॉप मध्ये चेंडू जाऊन थांबेल. पंचांचा इशारा वाईट बॉल आणि येतो तो चौकार. चेंडू पंचांकडे द्या. लेग कटर चेंडू टाकला होता जो खूप बाहेर निघाला. बॅट्समनने चेंडू सोडून दिला, लेफ्ट केला. विकेट किपर पूर्णपणे बीट झाला. दोन्ही खेळाडू जे विकेट किपरच्या मागे उभे आहेत ते तुम्हाला चेंडू थांबवू शकले नाही आणि पंजा खोलला पंचांनी. या 5 धावा, धावसंख्या 47, 47 धावा धावफलकावर. फोर्टी 47 धावा धावफलकावर आहेत. निर्णायक षटक मार्गस्थ. अजूनही 6 चेंडू लिगली येणं गरजेचं आहे, उरलेले आहेत षटकामध्ये. चेंडू जो चॉईस नसेल, जो आवडला नसेल, तो पंचांकडे ताबडतोब तुम्ही द्या. सहा चेंडू शिल्लक आहेत प्रदीपचे. पुन्हा सज्ज होते प्रदीप बॉलिंग मार्कवर. समोर आहे तो करण. खूप वेळानंतर स्ट्राईक मिळाले. करण खेळतोय मैदानावर वैयक्तिक 2 चौकाराच्या मैदानी 11वर. एसटीच्या मागे आता पोहोचलाय रोहित पाटील. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता या ठिकाणी. बघायचं ठिकाणी अपील आणि फलंदाज बाद. आपण बघतोय की पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता ताबडतोब कन्फर्म करतायत आणि पंचांनी सांगितलं की या ठिकाणी फलंदाज बाद आहे. करण बॅक टू डगआउट. की सर्वप्रथम तो आधी बाहेर पडला, पण पंचांशी रिकन्सिडरेशन केलं. एक्झॅक्टली चेंडू ज्या ठिकाणी ब्रश झाले त्या ठिकाणी या मुवमेंटला फलंदाज बाद असतो की नाही किंवा कॉड बेंच स्वरूपात विकेट असते की नाही ते कन्फर्म केलं पंचांकडून. पुन्हा तो ग्राउंडच्या बाहेर आलेला आहे. ही विकेट पाहायला मिळते. विकेट मिळते प्रदीपला. बॅटिंगसाठी नवीन आलेला फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये भावेश संगनायक आहे ती ग्राउंडच्या आतमध्ये येतोय बॅटिंगला. चला जरा फास्ट खेळा क्रिकेट, कारण बराच डिले झालाय इनिंगला. काटे विरुद्ध आडिवले असा पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल.
इनिंग ब्रेकमध्ये टॉस येईल. आडवली संघाने ऑलरेडी रिपोर्ट केलंय. काटे संघ आपण सुद्धा यात टॉस करण्यासाठी. पुढील चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ आहे, पुल केला, थोडासा मागे थांबून मिड विकेटला चेंडूला एक्झिक्यूट केलं. त्या ठिकाणी क्षेत्राच्या काय थोडासा फंबल त्या ठिकाणी 2 धावांचा प्रयत्न करणार. याच्यात तिळ मात्र शंका नाही, तिळ मात्र शंका नाही. याच्यामध्ये छोट्या छोट्या चुका दुरुस्त कराव्या लागतील. वेगाने 2 धावा इथे होत आहेत कंप्लीट. धावसंख्येत भर. धावसंख्या 49, 49 ऑन द बोर्ड इन लास्ट ओव्हर. आतापर्यंत लिगली 2 चेंडू ज्या षटकारे झालेले आहेत. विकेट सुद्धा काढली ती म्हणजेच प्रदीपने. डीप स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑन एक ठेवलाय ऑन साईडला डीपमध्ये भावेशच्या समोर. फुल टॉस बॅक टू द बॉलर, समोर एक्झिक्यूट केलेला चेंडू. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वर येतोय, लॉंग ऑफचा खेळाडू चेंडूवर येतोय. गुड फिल्डिंग, खूप क्विक आला, वेगाने आला, चेंडू कव्हर केला. एकच धाव मिळेल ती फलंदाज भावेशला आणि 50 धावा पूर्ण. 50 अप फॉर टीम कोपर. 50 रन्स ऑन स्कोर कार्ड इन लास्ट ओव्हर. स्ट्रायकिंग एंडला संकेत, ज्या संख्येने चांगली बॅटिंग केली आहे. एक षटकार, एक चौकार, 2 डबल. वैयक्तिक खेळतो तो 14 वर 4 चेंडूमध्ये. स्ट्राईक रन रेट चांगला आहे त्याचा. फटका पडण्याचा प्रयत्न, क्लीन बॉल, पायाच्या मागून एसटी वाकवली आहे. त्रिफळा उद्ध्वस्त, फलंदाज बाद. विशाल भोर यांचं आगमन झालं, त्यांचं सुद्धा मनपूर्ण हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दिलदार मनाचा व्यक्तिमत्व असं ख्याती आहे विशाल भोरे यांची. त्यांचं इथं आगमन होतं, त्यांचं मनपूर्वक स्वागत. खूप चांगलं गाणं आपल्याला इथे मात्र केतन म्हात्रेचं ऐकायला मिळालं. काल जर आपण जर मॅच बघितली असेल, सुमित ढेकेला चुकीच्या कॉलर तो बाद झाला, पण ज्यावेळी नंतर त्यांनी जी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली, जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग केली आणि अर्धशतक सुद्धा त्याने काल दाखवलं आपल्या बॅटमधून. पुढचा चेंडू प्रदीपचा ऑन ड्राईव्ह, चांगला फटका, मिडलिंग केलंय. ऑन साईडला स्ट्रोक ऑफर केली, तशी ते चेंडू कव्हर करेल. एक धाव, एकच धाव. विकेटला सुद्धा तेवढंच महत्व आहे, त्यामुळे विकेट शाबूत ठेवून खेळावं लागेल. या मुवमेंटला मिळते एक धाव. फलंदाज एका धावाने खातं उघडतोय तो जीत. शेवटचा चेंडू शिल्लक इनिंग मधला. चला, काटाई संघ आणि आडिवली संघ टॉससाठी आपण रेडी राहा. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. ओव्हरपिच होता हा चेंडू. शेतशी त्या ठिकाणी डीप मध्ये उभा आहे, थोडासा मागे धावून चेंडू कव्हर करेल तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा इथे होतील सुद्धा पूर्ण. गुड रनिंग, 2 धावा कंप्लीट. षटक समाप्त. एकूण 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 53 धावा. धावफलक बघा इथे आयोजकांच्या सूचना आहेत. काटाई संघ आपण या लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे, लवकरात लवकर. आपण बघतोय की ऑलरेडी आडिवली संघाने इथे रिपोर्ट केलंय टॉससाठी, त्यामुळे इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. इनिंग आपण बघतोय समाप्त होतोय. एकूण 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 10.60च्या गतीने आल्या त्या 53 धावा धावफलकावर आणि 10.80च्या गतीने करायच्या त्या मैदानावर 54 धावा. त्या बॅटिंगर्सना सतरंगी क्रिकेटला हेदुटणे या संघाला आणि बघायचं आहे या धावसंख्येचा पाठलाग ते कशा प्रकारे करतील, की या मोमेंटला कोपर संघ यांना ह्या धावा पुरेशा आहेत त्या डिफेंड करण्यासाठी. याचं धावतं वर्णन कॉमेंट्री बॉक्समधून घेऊन येतील. ऐकूया डोंबिवली मोठ्या जोंडोंबिवलीमध्ये रात्री निळजेमध्ये असे डे अँड नाईट कॉमेंटेटर या पण ऐकूया आवाज नितीन काळे यांचा.
आणि आयोजक सुद्धा वाट बघतायत. या कोण येत आहे? हा करण आहे का? चला नितीन, टॉस कम्प्लीट करून घ्यायचा आहे. हा हॅलो हॅलो. हॅलो चेक. तर विशाल भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. आमचे मोठा गावचे गणेश भोईर यांचे बंधुराज, गणेश आणि निलेश, दोन लेजंड्स, त्यांच्या नावाचा टॉस बॉक्स तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि संपूर्ण मोठा गाव संघ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. काही स्पर्धा मोठमोठ्या रतनबा पाडी स्मृती चषक 2 वेळा. दोन्ही संघाला शुभेच्छा असेल. 5 ओव्हरची मॅच असेल. चेंडू कधी हरला फुटला नवीनच मिळेल. टॉस नक्कीच जिंकलाय तो अडली संघाने. विशाल बोरी साहेबांना विनंती असं पण व्यासपीठावरती विराजमानाचे. योगेश, टॉस जिंकलाय. सकाळचं सत्र आपण पाहतोय, काय निर्णय असेल? फिल्डिंग. काल नाईटमध्ये सुद्धा आपण पाहिलं खूप चांगला खेळ झाला. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं उत्तर शिव, त्यानंतर वाडेकर संघाला पराभूत केलं. 2 मॅचेस जिंकल्या. मात्र शेड्यूल आपण पाहिलं 10 संघांचा होता. 4 मॅचेस जिंकाव्या लागतात. खेळ चांगला झाला. या स्पर्धेमध्ये काय प्रयत्न असतील? नाही, या स्पर्धा पण खूप छान आहे आणि इथे पण आम्ही चांगला देण्याचा 100% देण्याचा प्रयत्न करू. तर शुभेच्छा असेल योगेश तुम्हाला. टॉस तिथे जिंकलाय तो आडिवली संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पुढच्या मॅचमध्ये बॅटिंग करावी लागेल ती टीम जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई संघाला. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद परब सर. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा व कन्याला वंदन करून मोठागाव क्रिकेट संघ आयोजित गावदेवी चषक मोठागाव 2025 स्पर्धेचा तिसरा आणि शेवटचा दिवस. महेश, पहिलाच बॉल. चांगली फिल्डिंग देवेंद्रजी. WTC च्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली. स्पर्धा तुम्ही घरबसल्या एन्जॉय करू शकाल. बोलत महेश चोपन गावाचा पाठलाग करते. सत्र घेऊन बी संघाला अपील केलं जात आणि बघा सतीश काळने स्वतः सांगितलं मी बाद आहे. ज्या प्रकारे तुम्ही करणला पाहिलं होतं पहिल्या इनिंग मध्ये, फलंदाज बाद. तर विकेट मिळाले. बॅटिंग करण्यासाठी आले धीरज पाटील आलेत. 54 धावा चेस करायचे आहेत सतरंगी क्रिकेट संघ एडुडने बी संघाला. महेशला पहिली विकेट मिळाली आहे. पंच काही इशारा करतायत. बॅट घेऊन जे खेळाडू आहेत आपण मागे उभे राहा.
1 या धावसंख्येवरती पहिला धक्का. ऑन साइडला टर्न केलाय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक ओमकार वेगाने येत आहेत आणि अखेर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. पहिला चौकार येतोय तो फलंदाज धीरज पाटील. चौकार आलाय. 54 धावा चेस करायचे त्या मॅच मध्ये आपण पाहतोय. महेशच्या विरोधात धीरजच्या बॅट मधून चौकार आलाय. गावदेवी चषक घेसरची स्पर्धा अक्षरशः गाजवली ती धीरजने. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची ती समाप्ती. व्यासपीठावरती विशाल भोईर साहेब सुद्धा सामना एन्जॉय करत असताना मोठागावचे आपण पाहतोय हनुमान माते रस्त्यांचं आगमन झालंय. राजेश मोरे असतील आमचे संपूर्ण मोठागाव क्रिकेट संघ ग्रामस्थ मंडळ मोठागाव आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. पुढच्या मॅच मध्ये आडिवली संघ टॉस विने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेही संघाला बॅटिंग करायची. मार्कवर चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. महेशकडे वेग प्रचंड आहे. आज उसाटण्याची नाईट स्पर्धा आपण पाहिली होती. तिथे याच कोपर टीमने रेडगर संघाला पराभूत केलं होतं पहिल्याच मॅच मध्ये. जुने डोंबिवलीचे सूरज जोशी यांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. महेश चांगली गोलंदाजी करत. महेशला माहिती आहे खेळपट्टीवर चांगली गोलंदाजी केली 54 धावांचंही संरक्षण होऊ शकतो. प्रदीपला एक चांगली इनिंग घ्यावी लागेल. धीरजला साथ द्यावी लागेल. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. धीरज एक्झॅक्टली काय करताय. चेंडू उशिरा येतोय. धीरजची बॅट अगोदर फिरते त्यामुळे डॉट बॉलची ती समाप्ती होईल. सतीश खान या मॅच मध्ये शून्यावरती बाद झाले. काय गोलंदाजी गेली बघा. फक्त 5 धावा दिल्यात. 1 विकेट. टार्गेट या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 54 धावांचं आहे. फिल्डिंग लगेच सेट करायचे कोपर टीम. आज 9 सामने आम्हाला कव्हर करायचे. 9 सामन्यांचा शेड्यूल आहे. चला घाई करा प्लीज. पाचच धावा खर्च केलेत. कोपर संघ चांगली कामगिरी करत असताना या मॅच मध्ये आपण पाहतोय गावदेवी गिरिजामाता क्रीडांगण जुने डोंबिवलीचे ऐतिहासिक क्रीडांगण. करण आलेत गोलंदाजी करण्यासाठी. करणचा शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल होता. त्याला फक्त दिशा दिली बघा. टायमिंग किती चांगलं आहे. पंचांचा इशारा येतोय. सीमारेषेच्या बाहेर षटकार. उल्लेख केला मी. प्रदीपला एक चांगली इनिंग खेळावी लागेल. 54 धावा जर चेस करायची असेल धीरजची साथ द्यावी लागेल. एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे करण. आणि इथे बघा काय झेल टिपलाय. स्टँडच्या मागे महेशने. पंचांनी त्याचं कौतुक केलंय. प्रदीपला माघारी परतावं लागेल. षटकाराचं उत्तर दिलंय करणने.
ने जर हॅट्रिक कंप्लीट केली तर सूरज म्हात्रे नाव पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक आले ते म्हणजेच 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल तर करणने हॅट्रिक कंप्लीट केली तर. करण पहिलाच बॉल फेस करत असताना रोहितला तुम्ही पाहतायत. एक धाव इथे मिळाली. धावसंख्या 12. दोन गडी बाद 12 तुम्ही धावसंख्या बघू शकाल. झाल्यानंतर सेकंड राऊंडची मॅच लगेच होईल, लक्षात घ्या. पहिल्या मॅचचा विनर, दुसऱ्या मॅचचा विनर, विनरची मॅच होईल. चला पहिली 4 षटकं 20 मिनिटात कंप्लीट करायची आहेत. दोन धावा इथे मिळाल्यात. दोन्ही धावसंख्या पुढे सरकते ती 14 वरती. पहिली 4 षटकं 20 मिनिटात कंप्लीट करायची आहेत. निरंजन सावंत सर आणि अजित पुत्र सर, कारण आज 9 सामन्याचा शेड्यूल आहे. हा चेंडू स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. धीरजच्या बॅट मधून आलाय चौकार. सौरभ गांगुलीची आठवण करून देणारा फटका तुम्हाला पाहायला मिळालाय. चेंडू धीरज पाटील. पहिल्या 2 षटकात 22 आल्यात. करणने 17 धावा खर्च केले या ओव्हरमध्ये. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 32 रन्स अजूनही या मॅच मध्ये करायचे आहेत. संकेत आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 18 चेंडू 32 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. पहिल्या इनिंग मध्ये 6 विकेट गेल्या होत्या. 53 धावा उभारल्यात कोपर संघाने. मात्र मागचं षटक थोडंसं मागड होतं. मयूर आम्हाला सांगते 17 रन्स. पहिल्या ओव्हरमध्ये 5 रन्स दिले होते महेशने. चला जास्त वेळ घ्यायचं नाही, लक्षात घ्या कोपर टीम
काही मिनिटं तुम्हाला आम्ही दिलेत. संकेत गोलंदाजी मार्कवर. पहिल्याच बॉल लेग स्टंपच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. पंच वाईट चेकून करते. धावसंख्या 23. 18 बॉल 31 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. रोहित पाटील आणि धीरज पाटील दोन चांगले फलंदाज. आई गावदेवी केसरची स्पर्धा पण पाहिली, तिथे 100 पेक्षा जास्त धावा धीरजने कुठल्या होत्या. उत्कृष्ट फलंदाज होता. एक धाव ऍड होईल ती रोहितच्या खात्यामध्ये. धावसंख्या 24. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 30 धावा या मॅच मध्ये अजूनही करायच्या आहेत. सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी. तर याच हेडूटने संघाने नाईट स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर 35 धावा करायच्या होत्या खार्डी संघाला, मात्र मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत नेली होती. काय गोलंदाजी केली होती, खास करून रोहित पाटीलने 4 विकेट. हॅट्रिक सुद्धा रोहित पाटीलने पूर्ण केली होती. चला घाई करा प्लीज. संकेत गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला धीरज. 5 षटकांमध्ये 54 धावांचा पाठलाग करत असताना अपील स्ट्रॉंग आहे. याच वेळी आम्ही चेंडू ज्यावेळी रिलीज होतो त्यावेळी थांबतो, हे खूप गरजेचं आहे. डॉट बॉलची ती समाप्ती. 16 चेंडू 30 करायचे आहेत. संकेत सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. संकेत पाटील, सुखनाथ पाटील यांचे सुपुत्र, लेजंड क्रिकेटर. लारा या नावाने भरपूर प्रसिद्ध राहिले सुखनाथ पाटील. संकेत गोलंदाजी मार्कवर. ऑप्शनच्या बाहेर होता, पण त्यांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. संकेतचा बॉल ऑप्शनच्या भरपूर बाहेर होता, पंचांनी त्याला दंडित केले. 16 बॉल मध्ये 29 अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. मॅच असं वाटते शेवटच्या बॉल पर्यंत जाईल. ज्या प्रकारे कोपर संघाकडे गोलंदाजी आहे, महेशचं एक षटक असू शकतं अजूनही. फाईन लेगला क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत. देवेंद्र तिथे आहेत. दोन धावा इथे मिळाल्यात. जयेश भोईर यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. 27 धावा धापरकोती लागलेत. मग आपण पाहिलं तर अर्ध लक्ष पार झाले. 27 झाले. 27 अजूनही करायचे आहेत, मात्र चेंडू फक्त उरलेत 15. 15 चेंडू 27. रोहितलाही माहिती आहे कॅल्क्युलेशन करावं लागेल. सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल. चौकार षटकारही मारावे लागतील. चांगला बॉल होता. धीरजला बेट केलं ते वारंवार, कारण ऑप्शनच्या बाहेरचे चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न करतायत धीरज. हे फटके तुम्ही कव्हर्स पॉइंट्स घेऊ शकता. 14 चेंडू 27. कारण कोपर संघ सुद्धा या सीझन मध्ये चांगला खेळलेला आहे. कोपरगाव मध्ये आपण पाहिली मारसाई चषक ही स्पर्धा सुद्धा भरपूर चर्चेत राहिली. 40+ ची 40+ क्रिकेट संघ कोपर आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहिली होती कोपरच्या मैदानामध्ये. रमेश जेमात्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली. संकेत गोलंदाजी मार्कवर. 14 बॉल 27 या मॅच मध्ये आता करायचे आहेत. दोन धावा मिळालेत. धावसंख्या 29. 25 धावांची अजूनही गरज आहे. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 13 चेंडू 25 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. पुढच्या मॅच मध्ये काटे संघ बॅटिंग करताना दिसेल तुम्हाला, कारण की अडुलीने टॉस जिंकलाय. राजदीप चौधरी सुद्धा आज इन ऍक्शन मध्ये. काही स्पर्धांमध्ये असतात, काही स्पर्धांमध्ये थोडासा वेळ त्यांच्याकडे कमी असतो, पण संघाच्या सोबत असतात. जरी संघामध्ये नसले सपोर्ट असतो, विचारपूत करत असतात. एक सिंगल मिळाली आहे. षटक क्रमांक 3 ते समाप्त होईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 10.00 सरासरीने 30 धावा दापल करते. चेंडू शिल्लक आहेत 12 धावा करायचे. 24. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. एक सन्मानित संपन्न करूया.
नेहमीच क्रिकेटवर प्रेम करणारे क्रिकेटचे दर्दी असं व्यक्तिमत्व व्यासपीठावर आहेत आणि त्यांचा सन्मानित होईल. आणि मी विनंती करतो की किरण पाटील आणि त्याचबरोबर महेश वेले आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. व्यासपीठावर अत्यंत दानशूर असं व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर क्रिकेटचं दर्दी असं व्यक्तिमत्व विशाल भोईर इथे उपस्थित आहेत. विशाल विनंती करतो की आपण या आणि आपला इथे सन्मानित संपन्न होईल तो महेश वेले आणि त्याचबरोबर किरण पाटील यांच्या शुभ हस्ते. क्रिकेटचे दर्दी आपल्या युगात कधीही क्रिकेट टुर्नामेंट असू दे निश्चित आवर्जून हे व्यक्तिमत्व आपल्याला इथे भेट पाहायला मिळतं. असं व्यक्तिमत्व मोठा गावचे विशाल बोरे यांचा सन्मान इथे होतोय. किरण पाटील यांच्या जोर महेश वेल यांच्या दोघांच्या शुभ हस्ते. मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून म्हणजेच विशाल भोईर यांचं खूप खूप धन्यवाद. यानंतर सन्मान्य बबलू मात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण अजून एक यांचा सन्मान इथे केला जाणार आहे. बबलू मात्रे आपण या सन्मान इथे संपन्न होईल. आणि मी महेश वेले यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण बबलू मात्रे यांचा सन्मान करायचा आहे. या व्यासपीठावर GTCचे प्रोप्रायटर पेश भोर यांचं सुद्धा इथे आगमन झाले. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हा सन्मान इथे संपन्न होतोय. WTCचे सर्वेसर्वा महेश वेले यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे होतोय. बबलू मात्रे यांचा त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार इथे आम्ही व्यक्त करत आहोत. या गावदेवी मोठा गाव चषकामध्ये पाहुण्याचा सन्मान संपन्न झाले. वळी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया नितीन काळांचा आवाज. धन्यवाद. जीत आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 30 धावा झाल्यात 12 बॉलमध्ये 24. चला सामना लगेच सुरू करा प्लीज. जीत गोलंदाजी मार्कवर सेकंडला धीरज. फुलटॉस बॉल होता. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक वेगाने आलेत मात्र पंचांचा इशारा येतोय. चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चौकार. या चौकाराची नितांत गरज होती. धीरजच्या बॅटमन चौकार आलाय. फुलटॉस टर्न केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. मी मगाशीच उल्लेख केला धीरज पाटील एक चांगला फलंदाज आणि तो मैदानात थांबला तर धावा बनवेल सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी संघासाठी. आणि मला वाटतं धीरजसाठी होतं. पहिल्या 2 बॉलवरती त्यांनी 10 केलेत. 40 झाले. 14 आता करायचे. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज जीत. काल जीत भोईरला तुम्ही पाहिलं या स्पर्धेमध्ये खेळत असताना. दुसऱ्या मॅच मध्ये वाकलन संघ पराभूत झाला. अखूट टप्प्याचा बॉल त्याला पाठवून दिलाय फाईन लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. मी उल्लेख केला होता प्रदीप आणि धीरजला एक चांगली पार्टनरशिप करायचे
प्रदीप बाद झाले एक षटकार मारून. मात्र त्यानंतर धीरजने जिम्मेदारी घेतली आहे मॅचची. 35 वरती तो नाबाद आहे चांगली बॅटिंग करत असताना. धीरज पाटील, विकी पाटील, दोन बंधुराज, सचिन पाटील असले आमचे लेजंड क्रिकेटर. सध्या भीमचंद्र काळेंचे सुपुत्र खेळतात भूषण भीमचंद्र काळन. 9 बॉलमध्ये आता 8 करायचे. मॅच सोपी केली ती धीरजने. याच पटकेने धीरज आणले जातात. हलकस अपील करण्यात आलं तर डॉट बॉलची समाप्ती होईल. चांगला बॉल होता. संकेत पाटील हेच सांगतात हे बॉल टाकायचे होते. 8 बॉल मध्ये आता 8 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. मॅच सोपी झाली आहे. मग क्रिकेट आहे. रिव्हर्सच्या माध्यमातून चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाने चूक केली आहे आणि अखेर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. 50 कंप्लीट. 50 धावा पूर्ण होत आहेत. सतरंगी क्रिकेट संघ हेडूटे बी. बॅटिंग झाली नाही नाईट स्पर्धेमध्ये. प्रत्येक स्पर्धा वेगळी असते. क्रीडांगण वेगळं असतं. खेळाडू वेगळे असतात. सँडी येत आहेत आमचे संदीप फुटाणे. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला भारतातील सर्वात मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. रोहित पाटील येत आहेत. एक सिंगल मिळाली. 51. 6 चेंडू मध्ये 3 करायचे आहेत. बारा चेंडू 24 ची होती. 11 बॉल 20, 10 बॉल 14, 9 बॉल 8, 8 बॉल 8, 7 बॉल 4 आणि आता 6 बॉल 3. एक क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळते. लॉंग ऑन जर असलं असतं कदाचित धीरजचा झेल झाला असता पहिल्याच बॉलवरती. जीतच्या पहिल्याच बॉलवरती जो चौकार गेला. राहुल चौधरी सुद्धा येतात. राहुल स्वागत आहे आपले. एक चांगले क्रिकेटर. त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण शहरी संघ सुद्धा पाहिलेला आहे. रियांश 11. 6 चेंडू मध्ये फक्त आता 3 करायचे. 40 वरती बॅटिंग करत असताना धीरजला तुम्हाला पाहायला मिळतोय. धीरज पाटीलने अक्षरशः 1 मॅन आर्मी झुंज दिली या मॅच मध्ये आणि रोहित त्याला साथ देत असताना 2 वरती बॅटिंग करतायत संकेत. हा चेंडू तुम्ही पाहतायत. 1 धाव इथे मिळेल. धावसंख्या 52. 5 बॉल मध्ये आता फक्त 2 करायचे आहेत. विकेटच्या आधारावरती 1 रन जरी केली तरी सामना जिंकेल सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी. वसारच्या स्पर्धेत मालिकावीरची बाईक सुद्धा रोहित पाटीलने पटकावली होती. रनरअप होता संघ. विसरच्या स्पर्धेत सुद्धा आपण पाहिलं तर चांगला खेळ राहिला होता. त्यानंतर संदपची स्पर्धा सुद्धा जिंकली याच हेडूटने टीमने. तुम्ही चांगला खेळ राहिलाय. काही स्पर्धा तुम्ही पाहिल्या तर इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. एक सिंगल पूर्ण केली. 4 बॉल मध्ये आता 1 करायचंय. 4 बॉल मध्ये 4 इथून विकेट जरी गेल्या तरी सामना टॉसच्या आधारावरती हेडूटने संघ जिंकेल. 4 बॉल मध्ये 1 करायचे. 4 विकेट म्हणजे मॅच जिंकली आहे जवळजवळ हेडूटने बीनी. रिव्हर्सच्या माध्यमातून मॅच झाली फिनिश. 45 धावांची एक मॅरेथॉन इनिंग तुम्हाला पाहायला मिळाली. 1 मॅन आर्मी. धीरज पाटील ही मॅच जिंकून दिली. ती सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी संघाला चेंडू जमा करायचे. पंच निरंजन सावंत सर.